जय श्री शनिदेवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनिदेवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्ताचा सागर, सूर्यस्वत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा मांचा आराध्य देवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा। प्रपंच करत असताना प्रत्येकाला एक अपेक्षा असते, एक ध्येय असतो, एक लांब असे विचार असतात। तो ध्येय, ते विचार आणि ती मुक्ती आणि ती सधन प्रगती हे प्रत्येकाला अपेक्षित असते, डोळ्याने पाहायचं। त्याच्यासाठी आपण परमार्थ खूप करतो, तरी तो ध्येय गाठता येत नाही, ध्येय गाठूच शकत नाही। खूप प्रयत्न करतो, कोणी काय सांगेल ते ऐकतो, त्याचे विचार आपण करत नाही, त्याचे परिणाम बघत नाही, त्याचे काय फळ मिळणार आहेत, काय शिक्षा मिळणार आहे हे पण आपण पाहत नाही आणि तो नुसतं करण्याच्या मागे लागतो। एखाद्या सद्गुरूंनी सांगितलं अमुकाचं नाव घ्या, घेतलं। एखाद्या देवऋषांनी सांगितलं इथे कोंबडे कापलं। एखाद्या शेजारणीनं सांगितलं खरा आनंद मिसरीच असतो, घेतला डबा। एखाद्या मित्रांनी सांगितलं संध्याकाळचं एक क्वार्टर हाणलं की मस्त आनंद मिळतो, घेतला क्वार्टर। ह्या सगळ्या आपण एवढी साधना करून सुद्धा आपल्याला फळ मिळत नाही आणि सगळंच ऐकून सुद्धा मिळत नाही। मग का मिळत नाही ह्याचं उत्तर मात्र आपल्याकडे नाही आहे, पण उत्तर आहे तो फक्त आपल्याकडे। इतरांच्या सल्ल्याने त्याचं उत्तर मिळणार नाही। जिथं रोग आहे तिथं औषध आहे। आपण मुळातच साधना करायला जेव्हा बसतो, जेव्हा आपण काय हवं धरून बसतो, तर काय धरून बसतो आपण? साधना करण्याच्या अगोदर आपल्या पुढे एक प्रचंड असा मोठा विचार उभा राहतो। एक विचार नसतो, अनेक विचार असतात। एक बाजू उजवी असते, एक बाजू डावी असते। जसं आपल्या हृदयस्थानी एकीकडे राम आणि एकीकडे रावण आहे। परिस्थितीनुसार त्याचा आपण निर्णय घेतो आणि परिस्थितीनुसार तो हत्यार वापरतो। एकीकडे कृष्ण आहे, एकीकडे कंस आहे। त्या पद्धतीनं जेव्हा साधनेला बसतो आपण, त्या उपासना करत असतो, एखाद्या तीर्थाटनाला जातो, गंगा स्नानाला जातो, पर्यटनाला जातो, पारायण करतो, सप्ताह करतो, अनेक प्रकारचं अन्यान्य दान करत असतो। मग त्यात भूदान आहे, जलदान आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे। एखाद्या व्यक्तीला जर आपण स्मित हास्य करून जरी दिलं तरी त्याचं दुःख बरा होणार असतो।
पण तो करण्याच्या अगोदरचे विचार काय असतात हे कुणालाही कळत नाही. कुठल्या भावनेने आपण केला आहे, कुठल्या हेतूने आपण केला आहे, कुठल्या उद्देशाने आपण केला आहे हे मात्र आपण विसरून जातो. सहज कुणी जर एखादा लहान पोरगा आपण बिस्किट खात असेल चहामध्ये बुडवून, एखादा लहान पोरगं बघत असेल आपल्याकडे, तर त्याला एक बिस्किट देताना सुद्धा कसले कुजके विचार आपल्या मनामध्ये ठेवतो हे मात्र आपण विसरून जातो. हे सगळं विकाराचं पुंज आपल्या डोक्यावर आहे. जेवढे विश्वातले विकार आहेत ना, नको ते विकार, ते विचार पहिले येऊन थांबतात आपल्याजवळ वाट बघत. एखादं साधं दुधात बुडून चहामध्ये आपण जर बिस्किट खात असाल, एखादा पोरगं जर बघत चाललं, लेका ह्या लेकराचा आशीर्वाद माझ्या लेकराला मिळू दे रे म्हणून आपण बिस्किट देतो, हेतू साध्य होईल? नाही होणार. सगळे विकारच विकार. तुम्ही जिथे बसताय ते जागेमध्ये सुद्धा विकार, मनामध्ये विकार, रक्तामध्ये विकार, तुमच्या नेत्रामध्ये विकार, भावनेमध्ये विकार, हालचालीमध्ये विकार, सगळे विकारच, सर्व दुर्गुण. मग मला सांगा, तुमची जी मांडणीच व्यवस्थित नसेल, साधनेला बसण्याचं ठिकाणच व्यवस्थित नसेल, साधना करत असताना मनाची स्थिती जर व्यवस्थित नसेल, आमच्या हावभाव व्यवस्थित नसतील, आमच्या नजरा व्यवस्थित नसतील, आमच्या हालचाल व्यवस्थित नसेल, आमच्या रक्तामध्ये जर शुद्धीकरण नसेल, तर ते कुठलंही मंत्र जपा जगामधला कोणी तुम्हाला सहाय्य करणार नाही. कुठलीही शक्ती साध्य नाही आहे. आपण मैत्रीच विकाराचे केलेले आहोत. साधं देवापुढे उद्बत्ती ओवाळताना सुद्धा म्हणतो आपण, देवा रे जरा बघ ना आमच्याकडे, जर लक्ष दे ना. साधं उद्बत्ती ओवाळताना, साधं एखादा आपण जर भोजन करत असेल, समजा दारापुढे कोणी आलं, अतिथी देवो भव असं म्हण आहे, ते आपण या जेवायला म्हणतो. या जेवायला म्हणायच्या अगोदर जर कदाचित बसलास तर हा नालायक काय करू, हा मनात विचार येऊन जातो तुमच्या. त्याच्या अगोदरचे विचार जे असतात, हे विचार आहेत ना, हेच आपल्याला संपवतात, कुणीही संपवत नाही. जगामध्ये अशी कुठलीही शक्ती नाही की आपल्याला विरोध करते. कुठलीही शक्ती नाही आहे. आपण म्हणतो त्यांनी देव घातला, यांनी देव घातला, त्यांनी ते केला, ह्यानी हे केला, त्यांनी त्या काळा देवाला जातो, ह्या देवाला जातो, त्या देवीला जातो, तो मसोबाला जातो, तो जोगुबाईला जातो, तो कडजाईला जातो, काळोबाईला जातो, यांनी माझ्या नावाने कोंबडं कापला, माझ्या नावाने बकरं कापला. अरे हे लक्ष द्यायला वेळ कसं मिळालं तुम्हाला? जर मी माझ्या नियंत्रणामध्ये असेन, माझं नियंत्रण जर सुटलेलं नसेल, मी माझ्या ढाचेमध्ये असेन, मी माझ्या विकारापासून मुक्त असेन, मी माझ्या दुर्विचारापासून लांब असेन, मला कुठलीही अपेक्षा नसेल, तर इतराकडे लक्ष देण्यासाठी वेळ कसा मिळतो? जेव्हा साधनेला बसल्यानंतर एवढं गच्च असं एक टनभर विचार येतात डोळ्यासमोर, टनभर असे विचार येतात, खूप प्रचंड विचार येतात. त्या विचारामध्ये, ते विकारामध्येच आपण भाजून निघतो. काही कळत नाही आपल्याला. साधना करत असताना माळ कशी पडली, आपला मंत्राचा उच्चार व्यवस्थित आहे का नाही, आपण कसे बसलेलो आहोत, आपण कुठल्या बाजूला बसावं, ह्याचं काही कल्पना नसते, काही भान नसते काही लोकांना. आणि कोणी एखाद्या सज्जन माणसाने जर आपल्याला सूचना केल्या, अरे दादा ही साधना अशी नसती, ही अशी असती, असं सांगितलं तर त्याला आपण शहाणपण शिकवतो, त्याला आपण वेगळ्या वेगळ्या विचार मांडतो.
ज्याला अचं ग कळत नाही तो खूप उच्च असं विचार मांडत असतो. विचार असा मांडतो की आत्ताच कलर आकाशाला लावून आलो मी, आत्ता हे निळं कलर आहे ना हे सगळं मीच मारून आलो. ह्याच्यामुळं आपल्याला त्याची फलप्राप्ती मिळत नाही. म्हणून प्रपंच करून परमार्थ करत असताना साधना कशी असावी, खूप निष्ठुर असावी, स्वच्छ असावा, निष्कलंक असावा, कुठलेही विचार मनामध्ये नसावा, काही भाव नसावा, निराकार असावा. जसं बाळ आईच्या मांडीवर अगदी तानुलं बाळ आहे, लहान 6 महिन्याचं बाळ आहे, 8 महिन्याचा आहे, तो बाळ मांडीवर घेतल्यानंतर आईच्या डोळ्यात डोळा घालून पाहतो. तो असं तृप्त मनाने पाहतो, अशा तृप्त मनाने पाहतो की ते डोळ्यात डोळं घातल्यानं पाहिल्याने तो बाळ स्मित हास्य करण्याने देवसुद्धा तिथं फिक्का पडेल. एवढ्या आईची ममता त्यामध्ये घुसते. तसं ईश्वराची ममता तुम्हामध्ये घुसते. तेवढं स्वच्छ भावाने जर प्रेम केला तर देवावर, त्या आईच्या मांडीवर सू केलेलं माहीत नाही, शी केलेलं माहीत नसतं. तो बाळ लाथा मारतो, केस वडतो, मंगळसूत्र वडतो, पदर वडतो, ब्लाऊजला धरतो, काही वाटत नाही आईला, काही वाटत नाही. तसं आईच्या मांडीवरचं तुम्ही बाळ झालात तर गुटगुटीत व्हा, निरोगी व्हा, अगदी स्वच्छ, छान, उत्तम पद्धतीनं तुमची वाढ होईल. चांगले संस्कार, चांगले विचार. ही शिदोरी, एक मोठी शिदोरी दाखवता येत नाही आपल्याला. काय लोकांना विचारलं की लोक म्हणतात की आम्ही खूप साधना केली, खूप प्रयत्न केला, थकलो आम्ही कंटाळा आला, आम्ही सोडून दिलं. अरे धरलाय कधी तुम्ही सोडून द्यायला? तुम्ही धरलाच नाही. मुळापासून, सुरुवातीपासून, जन्मापासून आजपर्यंत खऱ्या मंत्राच्या सूत्राला धरलेलं नाही आहे. तुम्ही सोडलाय कधी? तुम्ही धरून पहा ना माझ्या ईश्वराच्या नामाला, माझ्या ईश्वराच्या नामाला धरून पहा. ईश्वर सुद्धा तुमच्या घरात पाणी भरल. लक्षात ठेवा, ईश्वर सुद्धा पाणी भरल. भरला विठ्ठल कितीच्या लोकांच्या घरामध्ये. कहाण्या ऐकतो आपण. ह्या संत जनाबाई, संत मुक्ताबाई, ह्या कितीतरी संत होऊन गेल्या. महान संत परंपरा आहे. त्या देवाला जात पात भेद भाव काही चालत नाही. तो कोण आहे पाहत नाही, तो लेकरवाळा आहे. ईश्वराला भक्तांची गरज आहे. पण ते कसे भक्त पाहिजे? तर या पद्धतीनं भक्त पाहिजे. तुमच्याकडे किती इस्टेट आहे, किती प्रॉपर्टी आहे, तुम्ही किती उच्च शिक्षण झालाय, किती तुमच्याकडे काय आहे, हे काही पाहत नाही देव. तो निरागस बाळ शोधतो, काही पाहत नाही. साधं उदाहरण देतो तुम्हाला. एका गावामध्ये एका मुलीचं लग्न झालं. बालपणापासून संस्कार चांगले, विचार चांगले, अगदी जडणघडणीमध्ये वाढलेले, माळकऱ्यांच्या घरामध्ये वाढलेले, कष्ट करून जीवन जगणारे. आणि त्या मुलीचं लग्न झालं आणि ते जरा घरखोटं निघालं पुढचं, किंवा तिचं नशीब म्हणा. ती आता घरात नांदायला गेली. 1-2-3 महिने नांदली. तिला कधी नाही ते प्रपंचातला ज्या काही सुख आहे हे मिळायला लागलं. सुख मिळायला लागल्यावर अचानकच तिचा पती पहाटे प्रातविधीला म्हणून गेला. तो लोटा घेऊन तिकडंच गेला. तो आलाच नाही संध्याकाळपर्यंत. मग नाही आल्यामुळे ही वाट पाहत होती. घरचे म्हणाले की अगं येईल ना, तू कशाला काळजी करते, तू जेवण कर, आंघोळ कर, तू तुझं उरक, येईल तो, असंच म्हणायला लागले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, महिना गेला. बाकीचे कुटुंबातले सर्व व्यक्ती आपले आपले दैनंदिन कार्य करत होते, पण ही मात्र अजिबात करत नव्हती. कारण तिला ईश्वराचा सुख तिला मिळालेला होता. ते सुख काय असतो ज्यांनी भोगलं त्यालाच कळतं. ते महिना गेला, 2 महिने गेले. तिचं लक्ष कुठं असणार? नुसत्या दारालाच. पहाटे उठली, सकाळ रात्रभर झोप नाही,
नुसतं दरवाजाच्या फटीतनं बघायचं, त्या दरवाजाच्या फटीतनं बघायचं, खिडकीतनं बघायचं, दारातनं बघायचं, त्या रस्त्याला पहा, ह्या रस्त्याला पहा, तो माझा नवरा इकडून तर येईल, इकडून तर येईल, कुठून तर येईल 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 येईल, रोज रोज डोक्यात, त्याच्या डोक्यात दुसरं काय होतं का? दुसरा कुठला विचार होता का? तिच्या पुढे समजा ही पृथ्वी जरी आंदण दिलं तिला तरी चाललं असतं ना? चाललं असतं? नाही चाललं असतं. तिला कोण पाहिजे होतं? तिचा देव पाहिजे होता. तिला देव पाहिजे होता. खूप वाट पाहिली. 6 महिने गेले असेच. क्रश झाले, क्रश. आणि खाणं पिणं सोडून दिली, आंघोळ नाही, काय नाही. ती तिच्या देवापायी वेडी झाली, वेडी. तिला काही सुचत नव्हतं. तिच्या रक्तात, तिच्या नसात, त्याच्या डोळ्यात, त्याच्या हालचाली, त्याचा भाव, ती सारखं पतीची सेवा, पतीचं नामस्मरण, पतीचं जप करायची. पती 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 सारखं जे काय असेल तिच्या, ते काय पतीला म्हणत असेल त्या पद्धतीने ती जप करत राहायची सारखी. पहाट उठली की दारात येऊन बसायची आणि तिला कोणी काय म्हणायचं नाही, कारण तिचं ते हरवलंच होतं. शेवटी प्रातविधीला एक म्हातारा जाऊन येत होता आणि तो म्हणाला, अगं संगे, म्हटलं काय बसले इथं? अहो बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, माझा देव हरवला आहे, माझा देव हरवला आहे, माझं काळीज हरवलं आहे, माझं हृदय हरवलं आहे, माझ्या नजरेतला भाव हरवलेला आहे. तो म्हातारा बाबा म्हणाला, अगं म्हणलं आत्ता मी प्रातविधीला गेलो होतो, ते तिकडं दिसलं मला. त्यानं दिसलं म्हटल्यानंतर तिची पळण्याची जी सिस्टीम आहे, जी आपण वर्णन करू शकतो का? ती जी तुफान सुटली अशी. रस्ता कुणीकडं आहे, बोट फक्त बघितली त्यानं, कुणीकडं बोट केलं आहे त्या आजोबाने, त्या पद्धतीनं तुफान पळायला लागली. पदर खवली, पायात पादत्राणे नाही, डोक्यावर पदर नाही, काय नाही, ही तुफान पळायला लागली. पळता 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 ती सापडल 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 शोधायला गेली. ती आजोबाला खाणखूण तर विचारली का? कुठल्या बाजूला जाऊ विचारली का? एवढी वेळ होती का तिला? ती पळायला लागली, अशी पळायला लागली. पळता पळता रस्त्यामध्ये एक साधू महाराज साधना करत होते, एका झाडाखाली बसून साधना करत होते. त्यांचा पसारा मांडला होता पूजेचा. साधना करत असताना ह्यांच्या धापांनी, ह्या माऊलीच्या धापांनी हिचा पदर त्या साधूच्या तोंडावर गेला आणि ते दिवा विझला. आणि दिवा विझल्यानंतर त्या हवेनं तोंडावर ते पदराचा हवा गेल्याने डोळे उघडून पाहिला त्याने. आणि तोपर्यंत ही मुलगी पार पुढे गेली होती, निघून लांबपर्यंत गेली होती. त्या साधूला आला राग. तो म्हणाला, आत्ता कुणीतरी गेलं, माझा दिवा विझवून गेलाय, माझं खोट केलं कुणीतरी, माझा दिवा विझवून गेला. म्हणलं माझे येऊ दे, मी जेवढी साधना केली ते साधनेनं ह्याला शाप देणार. कोण ठरवलं? त्या साधूनं. पळत होतं कोण? कुणाचा देव हरवलाय ते देव शोधायला गेली. शिव देव शोधत होता ना. ती गेली, नशिबाने योगायोगाने तो सापडला. सापडल्यानंतर त्याला प्रेमाने मिठी मारली, धरली. तिला इतका प्रेम झाला, इतका प्रेम झाला, हे काही जगातलं काही दिसत नव्हतं तिला. त्या नवऱ्याला बुक्की मारली, हाताने मारली, मिठी मारली, पप्पी दिली, जे काय करायचं ते केले. सगळं पदराला गच्च बांधली, त्याच्या शर्टाला बांधली, शर्टाला बांधून हात धरली. हात धरून घेऊन येत होते. घेऊन येत असताना तोपर्यंत हा साधू, तो जो राग होता, राग त्या साधूचा राग मस्तकाला भिडला होता. राग आहे ना, तुमच्या बुद्धीला खातो, तुमच्या ज्ञानाला खातो. राग कुणाला खातो? तुमची बुद्धी, तुमचं ज्ञान, तुमची विद्या, तुमची कला. हे संगीतकार जे असतात ना, हे गायक बियक, पेटी वाजवणारे, भजनवाले, ह्यांना रागले असतो. ह्याच्यामुळे जिथल्या तिथं असतात. हे कित्येक बघा, गायक बघा, कलाकार बघा, कुठलेही कलाकार, त्याच्या पुढे जायची त्यांची मानसिकता नसते.
ती माऊली आली. माऊली आल्यानंतर साधूच्या पुढनं चालली आणि साधूच्या पुढनं जात असताना साधू महाराजांनी विचारलं की बाई ग, आता इथून कोण गेलं काही वेळापूर्वी? तेव्हा ते म्हणाले, बाबा मीच गेले. का चुकलं का माझ्या हातनं? ते प्रामाणिकपणाने म्हणाले, हो चुकलं तुझ्या हातनं. काय चुकलं बाबा? चुकलं असलं तर माफ करा, चुकलं असलं तर माफ करा. 2 हात जोडले, ईश्वराने 2 हात दिलेत. मनोभावे ते अंतःकरणातनं त्याला नमस्कार केले, शरण गेले आणि पुढे पाऊल ठेवणार इतक्यात साधू म्हणाला थांब. ती थांबली. म्हणलं मी तुला शाप देतो. ती म्हणाली का हो बाबा? म्हणलं माझा देव हरवला होता. माझा देव 6 महिने माझ्याजवळ नव्हता आणि मला कळलं देव या ठिकाणी आहे आणि मी शोधायला गेलो आणि शोधला आणि मिळाला आणि देवाला घेऊन मी चालले. माझ्या देव शोधण्यामध्ये माझ्याकडनं अजाणतेपणाने किंवा आपसुकपणाने का चूक झाली असेल तर मला माफ करा. तो साधू म्हणाला की माफ करायचं नसतो, शाप द्यायचा असतो. मी तुला शाप देतो, हे सूर्य उदयाच्या आत तुझा नवरा मरून जाईल. मला सांगा, एक तर नुकतंच लग्न लागलेलं, नुकत्याच लग्नात 2-4 महिन्याचं संसार काय असतो त्याला कळलं, पती सुख म्हणजे ईश्वराचं सुख कळलं. 6 महिने गायब, त्याच्यानंतर तो भेटला, त्याच्यानंतर ते आणत होती. ती तपस्वी होती, साधक होती, ती किती समर्पित केली असेल, त्याचा भाव किती समर्पित झाला असेल पतीच्या चरणावर. आणि असा पती सूर्य उगवल्यानंतर मरणार, हे ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं मला सांगा. तेव्हा ती माऊली म्हणाली, ती स्वतःच्या नियंत्रणात होती, नियंत्रण सुटलेला नव्हता, भावनेच्या आहारी गेलेली नाही. ती म्हणाली बाबा नक्कीच माझा नवरा मरू दे, पण कधी? जर माझी जाणून बुजून जर मी चूक केली असेल, मी माझ्या नवऱ्याच्या शोधामध्ये असताना माझ्या ईश्वराला मी शोधून आणले, मी माझ्या नवऱ्याशी एकरूप होते. मी कुणाशी एकरूप होते? माझ्या नवऱ्याशी एकरूप होते. मी माझ्या नवऱ्याशी एकरूप असताना मला काहीच आपलं जगामधलं कळलं नाही. तसं तुम्ही तुमच्या देवाशी एकरूप होता ना, तसं तुम्ही तुमच्या देवाशी एकरूप होता ना, त्याच्याशी कनेक्ट होता ना, तुम्ही साधना करत होता ना, पहाटे उपासना करत होता, पूजा अर्चा करत होता. तुमचं कनेक्शन वर असताना तुमचं लक्ष ह्या पदराकडे त्या वाऱ्याकडे का गेला? जर तुमची भक्ती श्रेष्ठ असेल, तुमची साधना उत्तम असेल, तर माझा नवरा सूर्य उगवल्यावर मरू दे. जर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती जर माझी असेल, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती जर माझी असेल, मी माझ्या देवाशी एकनिष्ठ नसेल, माझा भाव 6 महिने माझा देव नव्हता, माझं मनोमनी, मनाने, शरीराने, देहाने, विचाराने जर इतरामध्ये मन गुंतले असेल, तर माझा नवरा मरू दे. मला सांगा, भक्ती कुणाची श्रेष्ठ? त्या साधूची ते का माऊलीची? तशी साधना तुम्ही केलात तर जगातली कुठली शक्ती तुम्हाला अडवल का हो? हे लुंगे सुंगे जे आहेत ना, चाटूचुटू, हे तुम्हाला अडवतील का मला सांगा. अरे बाबा, ती साधना करण्याची मनस्थिती ठेवा. तुम्ही जर साधना करत असताना विकारात घेऊन जर बसलात, विकारामध्ये बुडलात, जर तो साधू साधना करत असतो, साधना करत असताना मला आज काय मिळणार, किती मिळणार, कसं होणार, काय होणार, मला सिगरेट वडायला मिळेल का, मला गांजा वडायला मिळेल का, मला काय क्वार्टर मिळेल का, ह्या भोंदूच्या मागे लागून स्वतःचंही अस्तित्व संपू नका आणि इतरांच्या अस्तित्वाला कारणीभूत होऊ नका. लक्षात ठेवा, कधीही कारणीभूत होऊ नका. म्हणून साधना करत असताना अशी साधना करा, अशी साधना करा, ईश्वर सुद्धा आपल्या अंगणामध्ये खेळलं पाहिजे. लक्षात ठेवा, ईश्वर सुद्धा आपल्या अंगणामध्ये खेळलं पाहिजे. जे जे वांचिल ते ते हो भव. जिथेपर्यंत नजर टाकू तिथेपर्यंत आपल्या नजरेमध्ये जे काही चांगलं आहे, शत्रू जरी पुढे आला तर त्याचंही पहिलं चांगलं होऊ द्या, असं म्हणून माझं नंतर होऊ द्या म्हणा. जर त्यांचं चांगलं झाला तर त्यांच्या आशीर्वादाने आपलंही चांगलं होईल.
ही साधनेची पद्धत आहे, ही आमची संस्कृती सांगते. आमची संस्कृती दगडात सुद्धा देव पाहते, नदीत देव पाहते, झाडात देव पाहते, माणसात देव पाहते, प्राण्यात पाहते, पक्ष्यात पाहते, सगळ्यात देव पाहते. म्हणून जेव्हा आपण साधनेला बसतो, प्रपंच करून परमार्थ करत असताना प्रथम आपले विकाराचे अलंकार उतरून बाहेर ठेवा, मग तुम्ही साधनेला बसा.